शिंदे ईबीएम न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राष्ट्रवादीतर्फे शेतकरी परिषदेचे आयोजन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा। लाच प्रकरणात उपायुक्त फातले यांना पोलीस कोठडी आणि नवरात्र दांडियाची सर्वत्र धूम। सुडाचं राजकारण करू नका असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे। जळगाव येथे राष्ट्रीय काँग्रेसतर्फे घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात त्या बोलल्या होत्या। 5 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी मी नगरला गेले होते। पुन्हा केसचा आढावा घेतला। केसमध्ये असं आम्हाला कळलं की येत्या 11 तारखेला जे मंगळवारी या केसला 90 दिवस पूर्ण होत आहे। त्या मुलीवर बलात्कार आणि तिचा खून चार्जशीट जर दाखल झाली नाही तर चित्राताई म्हणल्या तसं आहे की त्यातले जे आरोपी जे आज आपल्या अटकेत आहेत, पोलीसच्या अटकेत आहेत, ते फरियाद करू शकतात की आम्हाला जेलमधून सोडा। आता मला सांगा की काय मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला केली की अहो माननीय मुख्यमंत्री, तुम्ही 30 दिवसाच्या आत चार्जशीट करणार होता, 85 दिवस झालेले आम्ही शब्द काढला नाही, 30 दिवस झाल्यावरही शब्द काढला नाही, आम्ही शांततेचा मार्ग घेतला, 85 दिवस झाले पण तुम्ही चार्जशीट केली नाही। त्याच्यामुळे त्या मुलीच्यासाठी न्याय मागण्यासाठी मी आवाज उठवला। काय म्हणले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आदरणीय माननीय मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, भाजपवालो घाबरू नका, शस्त्र जेव्हा वापरायचं असेल तेव्हा मी वापरेन। काल कोणीतरी चांगलंच बोललं की यांच्याकडे कुंडल्या आहेत, म्हणजे हे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आहेत का ज्योतिषी आहेत हेही पहिलं त्यांनी सांगितलं। आणि कुंडल्या तुम्ही ठेवता आणि शस्त्र म्हणून वापरणार। अहो महाभारतात झाल्याच्या गोष्टी त्याला खूप वर्ष झाली। आपण आता वायफायच्या जगात होतो, त्याचा उल्लेख सुरेशांनी केला। वायफाय मध्ये शस्त्र विस्त्र नसतात आणि त्याच्यामुळे शस्त्राचं उत्तर मी त्यांना नम्रपणे एवढं दिलं, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री सुडाचं राजकारण करू नका। सुडाच्या राजकारणामुळे काय झालं याचा उल्लेख तुमच्या केसमध्येही सुरेशांनी त्यांच्या भाषणात केला। त्यामुळे भाजपला काय करता येतं तर फक्त सुडाचं राजकारण येतं, कारण का त्यांना नैतिकतेने काही खेळता येत नाही। खोटं बोला रे इथून बोला, नाही तर सुडाचं राजकारण करा। मी कालही बोलले आणि आजही बोलले आणि उद्याही बोलले, तुम्ही जर आमच्या कुंडला ठेवून शस्त्र म्हणून आमच्या विरोधात वापरून तुम्हाला जर वाटत असेल की ही मराठमोळी सुप्रिया सुळे घाबरणार आहे, कोणालाही घाबरणार काय समजतात, तुम्ही महिलांना घाबरताय? अरे मलाय म्हणून कशी काय झाशीच्या राणीचा उद्देश घेऊन आम्ही काम करणाऱ्या महिलांच्या नादी लागू नका। एक महिला आहे म्हणून गोड शब्दात सांगते, अजून आम्ही कडू कधी बोलायला लागतो जेव्हा शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे या संदर्भात विविध विषयांना घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। राष्ट्रवादीतर्फे खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात काढलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चात महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, नामदार सुरेश धूस, जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झालेत। खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात निवासी जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध मागण्यांच्या मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली। एक नजर टाकूयात पत्रकारांच्या प्रश्नोत्तरांवर। सध्या पीक परिस्थिती फार वाईट आहे जिल्ह्यामध्ये। पावसाने झोडपल्यामुळे कपाशी, ज्वारी वगैरे सर्वांचं नुकसान झालंय, तरी सरकार याकडे पंचनामे। आमची एवढीच अपेक्षा आहे की हात जोडून सरकारला नम्र विनंती सातत्याने आम्ही करतोय की हा बळीराजा आणि हा शेतकरीवर एवढा अन्याय झालेला आहे। आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या फार मोठ्या संख्येने महाराष्ट्रात होत आहेत आणि शेतकऱ्यांना खरंच आज पूर्ण कर्जमाफीची गरज आहे। आमची एवढीच अपेक्षा आहे की या सरकारने, जसं आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही जशी पूर्ण कर्जमाफी केली होती तशी शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफी या सरकारने करावी। पण सध्या तुम्ही अतिशय आक्रमक धोरण स्वीकारलेलं आहे, म्हणजे आताची सध्याच्या काळातली भूमिका तुमची अतिशय आक्रमक दिसते, काय कारण आहे? कारण असं नाही, गेले अनेक वर्ष आम्ही सत्तेत होतो आणि कुठलीही महिला आक्रमक कधी होत नाही। जेव्हा ती अन्याय बघते
तेव्हाच एखादी महिला आक्रमक होते. मी आजपर्यंत आक्रमक नव्हते. याचं कारण असं की तेव्हा मला एवढी गरज वाटत नव्हती की एवढं आक्रमकपणे. आणि जेव्हा न्याय मागायचे होते ते मी आमच्या सरकारकडे एखादी चुकीची गोष्ट झाली तर न्याय शासन दरबारी जायचो. अनेक वेळा गेल्याही कोपर्डीच्या घटनेमध्ये मी अनेक वेळा प्रयत्नही केला आणि आम्ही 80-85 दिवस थांबून राहिलो आहे. कदाचित काही तांत्रिक अडचणी असतील, पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता जवळपास 90 दिवस व्हायला 3च दिवस राहिले तेव्हापासून आम्ही आक्रमक झाले. कुठलीही महिला उगीच आक्रमक होत नाही. जेव्हा तिला कळतंय की अन्याय होतोय तेव्हा कुठलीही महिला अन्याय सहन करणार नाही आणि करू नये. आणि जर कोपर्डीच्या मुलीला न्याय मागणं आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावं ह्याच्यासाठी आक्रमक होत असेल तर मला ते मंजूर आहे. सध्याचा जो काही मराठ्यांचा जो काही मोर्चा निघतोय मोठ्या प्रमाणात, हा कोणाच्या विरुद्ध रोष आहे असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं एका समाजात जर मोर्चे निघत आहेत तर जे सत्तेवर असतात त्यांची जबाबदारी असते न्याय मिळणार. उगाच लोक मोर्चे काढत नाही. जेव्हा ते सहनशीलतेच्या पुढची भाग होतं तेव्हाच माणूस मोर्चा आणि रस्त्यावर उतरतं. नाही तर उगाच कोण उतरतं? नाही, मला आमचेही प्रयत्न आहेत अजून चार्जशीट व्हावी आज उद्यामध्ये झाली तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे आमची भूमिका शेवटपर्यंत 90 दिवसाच्या आधी आम्ही आजपर्यंत कधी कुठलंही एक्स्ट्रीम स्टँड घेतलेला नाही. कारण का विषय गंभीर आहे हे मला कळतं आहे आणि मी पण एक महिला आहे. त्याच्यामुळे हा विषय बलात्काराचा अतिशय संवेदनशील आहे याची जाणीव मला एक महिला म्हणून जास्त आहे खरं तर. आणि त्याच्यामुळे इतके 85 दिवस आम्ही शांत राहिलेलो आहे की आज ना होईल उद्या होईल. पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की अगदीच 5 दिवस राहिलेत पण सरकारकडून काहीच आम्हाला कळेना म्हणून तर आम्ही भूमिका घेतली. नाही तर कशाला घेतली असती? जर चार्जशीट दाखल वेळेवर झाली असती तर ही भूमिका आम्ही घेतलीच नसती. तर स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद तुम्ही ताब्यात घ्यावी असं म्हणताय, पण आतापर्यंत तुमचे 15 सदस्य जिल्हा परिषदेमध्ये आहेत. आजपर्यंत त्यांची कधी बैठकच घेतली गेलेली असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या संदर्भात बैठक घेतली नसली तरी अर्थातच कधी ना कधी बदल आहे. आणि आपण जेव्हा परीक्षेला बसतो एक पास आणि चांगल्या मार्कासाठीच बसतो. त्याच्यामुळे इलेक्शन आम्ही जेव्हा लढतो तेव्हा जिंकण्यासाठीच लढतो. कधी हरतो कधी जिंकतो. पण आता पासच असतं काय? दरवेळी सगळेच इलेक्शन हरणं किंवा जिंकणं दोन्ही कुणाच्याच हातात नसते. आणि स्थानिक लेवलला राष्ट्रवादीच्या कामांच्या चर्चांपेक्षा वृत्तपत्रांमध्ये जे असेल ते वादाविवादाचे चर्चा असतात. तर त्या संदर्भात आपण आता गेल्यानंतर काय निर्णय घेणार आहात? नाही, निर्णय माझा नसेल अर्थातच, कारण का मी कार्यकर्ता म्हणून काम करते. पण इथले प्रभारी माननीय दिलीप वळसे पाटील आहेत, ते इथला आढावा घ्यायला येणार आहेत आणि जो फायनल निर्णय असेल राज्याचा तो आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरे. सहाय्यक अभियंत्यांकडून 50,000ची लाच घेणाऱ्या मनपाचे उपायुक्त राजेंद्र फातले यास न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. निलंबनानंतर सेवेत पुन्हा घेण्याच्या आदेशाची टिप्पणी ठेवण्यासाठी सहाय्यक अभियंत्यांकडून 50,000ची लाच घेताना उपायुक्त फातले यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सकाळी त्याच्या शासकीय निवासस्थानी रंगेहात पकडले होते. शहरात नवरात्र महोत्सवात दांडियांना चांगलाच प्रतिसाद मिळतोय. खान्देश सेंट्रल मॉल तसेच शहरात विविध ठिकाणी दांडियाची चांगलीच धूम पाहायला मिळत आहे. एक नजर टाकूयात दांडियांवर. घरात बारशाचा आनंद साजरा करत असताना बाहेर ओट्यावर खेळताना जिन्याच्या पायऱ्यावरून कोसळल्याने चिराग भूषण मुंदडा वय 6 वर्ष या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडली. घरात बारशाचा आनंदोत्सव सुरू असताना ओट्यावर खेळत असलेला चिराग पायरीवरून कोसळला. त्याने 6 वेळा पलटी खाल्ली. डोक्याला मार लागल्यातून त्याच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊयात ठळक घडामोडी. राष्ट्रवादीतर्फे शेतकरी परिषदेचे आयोजन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा. लाच प्रकरणात उपायुक्त फातले यांना पोलीस कोठडी आणि नवरात्र दांडियाची सर्वत्र धूम. वेळ झाली आहे न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. आपण पाहत राहा EBM न्यूज. बुद्धिरूपेण
संस्थिता नमस्तस्यै 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 नमो